नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 31 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. व्हिडिओची लेंथ अगदी छोटीशी असेल जे की तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा कंटेंट देणार आहे. ओके, तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सनातन संस्कृती की अटल दृष्टी या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते केले असून ते पुस्तक कोणी लिहिले आहे. ओके, तर बघा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच वासुदेव देवनानी. ओके, तर वासुदेव देवनानी यांनी सनातन संस्कृती की अटल दृष्टी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. ओके, आणि हे जे पुस्तक आहे ते भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते याचे प्रकाशन झालेले आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, तर वासुदेव देवनानी हे राजस्थान विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2036पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बनवण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे रशिया. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 2036पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प हा रशिया देश बनवण्याची घोषणा केली आहे. ओके, रशिया या देशाने घोषणा केलेली आहे. ओके, तर बघा रशियाची अंतराळ संशोधन संस्था ज्याचं नाव आहे रोसकॉस्मोस याने चंद्रावर 2036पर्यंत एक ऊर्जा संयंत्र म्हणजेच पॉवर प्लांट उभारण्याची योजना केलेली आहे. ओके, जे त्यांच्या चंद्रमोहिमांना आणि रशिया चीनच्या संयुक्त अंतराळ संशोधन स्टेशनसाठी ऊर्जा पुरवण्यासाठी आहे. ओके, तर बघा ही जी रोसकॉस्मोस आहे ती रशियाची अंतराळ संस्था आहे आणि तिने ही घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीग 2026साठी टीमचा नवीन कॅप्टन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बघा याचं उत्तर असताना विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच जोमिमाह रॉड्रिग्ज. ओके, जोमिमाह रॉड्रिग्ज ही दिल्ली कॅपिटल्सने नवीन जी महिला प्रीमियर लीग आहे 2026ची त्यांची कॅप्टन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जोमिमाह रॉड्रिग्ज यांची नियुक्ती केलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 बघा. 28वा दिव्य कला मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला? बघा याचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच नवी दिल्ली. तर नवी दिल्लीमध्ये 28वा दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला होता. तर बघा हा राष्ट्रीय स्तरावर दिव्यांग कलाकार, कारीगर आणि उद्योजक यांचे कौशल्य, कला आणि उद्यमिता सादर करणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघा. भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद म्हणजेच ICFRE चे मुख्यालय कोठे आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच डेहराडून. उत्तराखंडमध्ये असणारे डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद याचे मुख्यालय आहे. ओके, तर बघा इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन याचा मराठीत अर्थ होतो भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद याचे मुख्यालय डेहराडून उत्तराखंड येथे आहे. ओके, तर बघ प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ट्रम्प क्लास युद्धनौका मालिकेतील पहिल्या जहाजाचे नाव काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी. ओके, USS डिफियंट असे याचं नाव असणार आहे या जहाजाचे, जे की पहिलं आहे. ओके, तर बघा ट्रम्प क्लास या सिरीजमधलं हे पहिलंच जहाज आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. रामजी हे विधेयक संसदेत कोणी मांडले? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच शिवराज सिंग चौहान. नुकतेच शिवराज सिंग चौहान यांनी रामजी हे विधेयक संसदेत मांडलेले आहे. आणि बघा हे जे विधेयक आहे ते ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत प्रस्तुत केले आहे. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगा ऐवजी नवीन रोजगार हमी कायदा म्हणून प्रस्तावित केलेले आहे. ओके, तर बघा मनरेगाचा पर्याय म्हणून म्हणजेच मनरेगा त्याच्याऐवजी हे विधेयक मांडलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. चर्चेत असणारा हायनान आयसलँड म्हणजेच हायनान बेट हे कोणत्या देशात आहे? तर नुकतेच चर्चेत असणारे हायनान हे बेट आहे ते चीन या देशात आहे. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे चीन.
प्रश्न क्रमांक 9 आहे, सर्व रिक्त पदांपैकी किती टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील आणि अशी घोषणा सरकारने केली आहे. ओके, तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 50%. ओके, 50% जागा सर्व जे रिक्त जागा आहेत त्यांच्यापैकी 50% जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत. ओके, अशी नुकतीच सरकारने घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा देते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 बघा, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने ग्रीन डिपॉझिट योजना सुरू केली आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी मेघालय. तर मेघालय या राज्याने नुकतीच प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट योजना ही योजना सुरू केलेली आहे. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही जी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम सुरू केलेली आहे ती मेघालय या राज्याने सुरू केलेली आहे. आणि बघा, या योजनेअंतर्गत तिथल्या लोकप्रिय इको टुरिझम स्थळांवर पर्यटक जेव्हा प्लास्टिक वस्तू जसे की बाटल्या, रॅपर्स सोबत आणतील, जेव्हा त्यांना रिफंड योग्य ठेव डिपॉझिट भरावं लागेल. ओके, तेव्हा त्यांना रिफंड योग्य ठेव भरावं लागेल. ओके, तर बीचवर कोणी जसे की बाटल्या, रॅपर्स असे प्रदूषण करणारे घटक आणले तर त्यांना रिफंड योग्य डिपॉझिट भरावं लागेल. ओके, आणि हा डिपॉझिट आहे तो नंतर योग्यरित्या प्लास्टिक परत केल्यावर परत मिळतो. ओके, आणि त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन प्रोत्साहित होते व प्लास्टिक प्रदूषण कमी होते. याच्यामुळेच ही योजना मेघालय राज्य सरकारने आणलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.